हे पहा, कुटुंबावर आरोप करायचे करू ते काय शेवटी ज्याला त्याचं लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये कोण कोणावर आरोप करतं ते केलं पाहिजे. किंबहुना ज्यांना काय असेल वाटत असेल की खरं चुकीचं घडत असेल ते निदर्शनास आणून दिलं पाहिजे. याच्यामध्ये आमचा विरोध करायचं काही कारणच नाही. मी सांगायचं तात्पर्य एकच की एक नागरिक म्हणून मी नागरिक म्हणून मला एक व्यवसाय करायचा जर असेल तर मी शासनाकडंच जमीन मागणार. आता ती द्यायची का नाही हा अधिकार शासनाचा आहे. उद्या शासनाने नाही दिली तर ते कुठं आपण काय जाऊन पुढं काय बोलणार आहे. तर पण मागायचा अधिकारच नाही असं कसं असू शकतं. तर आपण जे व्यक्ती असतील किंवा जे काही त्याच्याशी निगडीत असतील त्यांनी काही मागणी केली असेल, मागणी केल्यावर द्यायची का नाही हा शासनाने देत नाही. उद्या शासनाला वाटतं की ते करायचे ना. त्यांचा त्याच्यावर आक्षेप आहे. ते म्हणतात मागणी तर केली आहे ना आणि कंपनी सगळ्या बोगस आहे. कंपन्यांचं तसं अस्तित्वच नाही आहे. एकाच फ्लॅटमध्ये 2 कंपन्या अरेस्ट. हे पहा, त्या आरोपांमध्ये जे काही वास्तव्य आहे त्यांना वाटत असेल ते तपास करावा. आम्ही कुठं थांबवले, बरोबर, आम्ही कुठं थांबवलं. तर त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे किती नाही. आणि काल आरोप केल्यानंतर त्यांचाच पहिला व्हिडिओ कॅप्टन कराबरोबर दिसला. तर आता यावर मला बोलायचं नाही आहे. याच्यावर साहेबांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सांगायचं एवढंच की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये जेवढा अधिकार एक सामान्य नागरिकाला आहे तेवढाच अधिकार लोकप्रतिनिधीचा पण असतो, लोकप्रतिनिधी अडचणीचा पण असतो. त्यामुळे त्या अधिकाराला खूप बाधा करू शकतो. केरळचा